मागणी केलेली की आमचे पगार करा, आमचे पगार हे करून द्यावा, नोटीस दिलेली सगळं ही केलेले आहे. तरी पण आम्हाला कंटिन्यू म्हणजे आश्वासनच देण्यात आले. आश्वासन आश्वासन देण्यात आलेले. मला सांगा, आता तुमचं गाव कुठलं? मी आंबेजोगाईचे. आंबेजोगाई. आता तुम्हाला दुसरीकडे कुठे जॉब भेटत नाही का? कारण इथं तुम्हाला जर एवढं त्रास सहन करावं लागते सॅलरी, कारण पैसे लय महत्वाचे. हा बरोबर आहे सर, पण आता कसं आहे, आम्ही जर गेलो तर मग आमची सॅलरी देत नाही ना. हे एवढ्या दिवसाची आमची सॅलरी 2-2, 2.5 वर्षाचा पगार हे देत नाहीत. नंतर आम्ही सोडून गेलो, होल्डवर सोडून गेलं तरी किती दिवस देत नाही ते? हे देत नाहीत. हे ज्यावेळेस देता येतील त्यावेळेस बघता येतील म्हणतात. मग आम्ही आमच्यातले बरेच सहकारी आहेत ना, सोडून आता एवढे जण बसलेत, अजून यायला लागले. तुम्ही बघू शकता, इथं लोक बघू शकता, भरपूर जण येतात इथं. मला सांगा, आता ह्या बरोबर किती जण बसलाय तरी आंदोलनाला इथं? 70 जण आहेत. आणि किती दिवस झालं? हे आता एक 8 दिवस झाले आम्ही बसलो. 8 दिवस झालं सलग बसताय? सलग बसतोय. फक्त दिवसा का रात्री पण? नाही, दिवसा. फक्त दिवसा. तिथं मी गेलो होतो हॉस्पिटलला पण तिथं रात्रीचे पण. त्यांचं कसं डे नाईट आहे ना, त्यांची शिफ्ट असते ना, त्यामुळे ही बसले. काय मत आहे, बोला. गाव कुठलं? मी पुण्यातलाच आहे. दुसरा एक मुद्दा मांडला. बोला की पुन्हा. आमचं काय, आमच्या सहकारीचे काय केलेलं आहे, आम्हाला कुठलंही म्हणजे आता कुठल्याही जॉब मध्ये कसं प्रमोशन होतं ना, प्रमोशन ही केलेलं होतं. आम्हाला कुठलंही नोटीस न देता, कुठलंही कारण न सांगता आमच्या डायरेक्ट आमच्या बेसिक पगार केलेले. अशा बऱ्याच जणांच्या अजून एकदा मला सांगा, तुमचं काय म्हणलं तुम्ही? प्रमोशन करतात ना, प्रमोशन करतात, बरोबर. ही करून देतात. मग आता काय केलेलं आहे, आता ह्या 1-2-3 महिन्यामध्ये आम्हाला कुठलीही नोटीस न सांगता, काहीही न करता आमच्या डायरेक्ट बेसिक सॅलरी केलेली आहे. बेसिक 20 ते 25 जणांच्या आमच्या डेंटल मध्ये अशा ऑर्डर आलेले आहे. बेसिक जे आहे ती सॅलरी करा, प्रमोशनची वगैरे. नाही, बेसिक केलेलं आहे. आता मला समजा मला 50,000 सॅलरी. ओके, म्हणजे जे प्रमोशन झालेलं त्या गोष्टी वेगळ्या आणि फक्त जे बेसिक तुम्हाला सॅलरी तेवढीच देणार. हो, बेसिकच सॅलरी केलेली. आमची जर ऑर्डर आलेली असेल तर त्याच्यामध्ये बेसिक सॅलरी केलेली आहे. हे असं केलं. बरं, कुठलीही आम्हाला न सांगता हे त्यांनी परत हे केलं. एक तर सॅलरी नाही, परत आम्हाला त्याच्यामध्ये बेसिक हे केलेलं. तुम्ही लाईव्ह बघताय, बघू शकता. हे सिंहगड कॉलेज आहे, सिंहगड दंत महाविद्यालय म्हणजे डेंटल कॉलेज आहे. आणि तिथे हे आंदोलनाला बसले जवळजवळ 7 ते 8 दिवस झाले आणि दररोज बसतात. तुम्ही बघता, यांना कुठं आंदोलन करतात, यांना कुठली सोय सुद्धा करून दिली नाही की